योहान 6 आणि वचन 35 मी सर्वांसाठी वाचतो. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. किती लोकांचं या ठिकाणी लक्ष आहे? हालेलुया. माझ्या प्रियांनो, काही गोष्टी छोट्याशा ज्या आहेत त्याच्यातून मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक या ठिकाणी आहेत जे रोज जेवण करतात? आपल्या हातवरती करू शकतात. ब्रदर म्हणला हा काय क्वेश्चन आहे? किती लोक? सर्व लोक जेवण करतात, बरोबर. आपले हात आपण खाली घेऊया. प्रेज द लॉर्ड. किती लोक असे आहेत या ठिकाणी की, आता हातवरती करून दाखवा मला, की फक्त तुम्ही भाजी खाता रोज, समजा नाही का. आता तुम्ही सगळे आपण जगामध्ये राहणारे लोक आहोत. समजा तुमच्या बायकोनी बटाट्याची भाजी केली असेल, वांग्याची भाजी केली असेल, चिकनची भाजी केली असेल, कुठली पण भाजी असो, भेंडीची भाजी असो. किती लोक असे आहेत की नुसती भाजी खातात घरी? किती लोक आहेत? कोणीच नाही. आम्ही भाजी बरोबर भाकर खातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचप्रमाणे माझ्या प्रियांनो, येशू जे म्हटलं की मीच जीवनाची भाकर आहे, ती जीवनाची भाकर आम्हाला प्रत्येक दिवशी आम्हाला खायची माझ्या प्रियांनो. कारण येशू शिवाय आम्ही जगू शकत नाही. येशू शिवाय माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही माझ्या प्रियांनो. आणि म्हणून देवाचं वचन जसं सांगतं की मीच जीवनाची भाकर आहे माझ्या प्रियांनो, ही भाकर ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तो काय म्हटला की मीच, या शब्दावर आपण आधी पण ऐकलेला आहे, मीच जीवनाची भाकर आहे. काही गोष्टी फोड करून मी शब्दाची सांगणार आहे. मी, जीवन आणि भाकर या 3 गोष्टींवर मी जसं मला देव चालवेल, जसा मला प्रयत्न होईल, मी त्याविषयी बोलणार आहे माझ्या प्रियांनो. मीच म्हणजे त्या ठिकाणी कुठला पर्याय नाही माझ्या प्रियांनो. काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त? मीच जीवनाची भाकर आहे. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शनच नाही आहे माझ्या प्रियांनो, कुठला पर्यायच आमच्याकडे नाही आहे. बायबलमध्ये स्पष्ट क्लिअर कट सांगितलेलं आहे, मी जो आहे तो आहे, मैं जो हूँ सो हूँ. माझ्याशिवाय कोणी देवच नाही, मज वेगळा कोणी देवच नाहीये. ज्यावेळेस मोशेला देवाने सांगितलं की तू जा आणि इस्रायल लोकांना सांग की मला देवाने फारोकडे पाठवलं कशासाठी? की सुटका करण्यासाठी. त्यावेळेस इस्रायल लोक काय म्हटले? अरे त्यावेळेस मोशे काय म्हटला? प्रभू मला इस्रायल लोक विचारतील की तू कोणत्या देवाकडून आलेला आहे, कोणी तुला सांगितलं की मी तुला पाठवलेलं आहे इस्रायलची सुटका करण्यासाठी? त्यावेळेस देव काय म्हटला? त्यांना सांग मी जो आहे तो आहे, मी यहोवा परमेश्वर आहे. माझ्या प्रियांनो, येशू शिवाय आमच्याकडे कुठलंच ऑप्शन नाही. येशू शिवाय आमच्याकडे कुठलाच पर्याय नाही माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्ही बघत आलेलो आहोत आतापर्यंत मागच्या रविवारमध्ये की बायबलमध्ये सांगितलं की काय सांगतो येशू? मीच जीवन आणि पुनरुत्थान आहे. तो काय म्हटला? मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तो काय म्हटला? मीच उत्तम मेंढपाळ आहे. तो काय म्हटला? मीच तो द्राक्षवेल आहे. तो काय म्हटला? मीच ते द्वार आहे. तो काय म्हटला माझ्या प्रियांनो? मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे पर्याय नाही, की एकच नाव आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर, आणि पृथ्वीच्या खाली केवळ एकच नाव आहे आणि ते येशूचं नाव आहे. त्या येशूसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात येशूसाठी माझ्या प्रियांनो. कारण येशू शिवाय माझ्या प्रियांनो कुठलाच पर्याय नाहीये, कुठलाच देव नाही माझ्या प्रियांनो. तो म्हणतो की मी जो आहे तो आहे, मज वेगळा देव नाही. हालेलुया. माझ्या प्रियांनो, किती अद्भुत परमेश्वर आहे, किती सामर्थ्यशाली आमचा परमेश्वर आहे माझ्या प्रियांनो. त्या देवासारखा कोणीच नाही माझ्या प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया, हालेलुया. आपण पुढे जाऊया. जीवन या शब्दावर मी थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. जीवनाचा दृष्टिकोन काय आहे त्याविषयी मी बोलणार आहे. 2 जीवन आहेत, एक वर्ल्डली लाईफ आणि एक गॉडली लाईफ. एक आत्मिक जीवन आणि एक जगिक जीवन. हालेलुया. 2 जीवन त्या ठिकाणी आहेत. एक जो दृष्टिकोन मी तुम्हाला सांगणार आहे तो नॉर्मल दृष्टिकोन आहे, जो जगिक दृष्टिकोन आहे माझ्या प्रियांनो. आम्ही बघतो अनेक तत्वज्ञानी लोक आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, अनेक कवी आहेत, अनेक शायर आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे जीवनाला मांडतात. कोणी म्हणतं की जीवन म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू, हे एक सायकल आहे, जगाचा व्ह्यू आहे. दृष्टिकोन काय? जीवन काय? त्यांच्याकडे होप नाही आहे, त्यांच्याकडे आशा नाही आहे माझ्या प्रियांनो. त्यांना काय वाटतं? जीवन काय? जन्म आणि मृत्यू. जन्माला यायचं, मृत्यू होईल, जन्माला येणार, मृत्यू होईल, एक सायकल आहे असं त्यांना वाटतं माझ्या प्रियांनो. काही लोक सांगतात जीवन एक क्षणभंगूर आहे. कोणी सांगतं की जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे. कोणी सांगतं जीवन हे निरर्थक आहे.
जीवन हे सुखाने दुःखाने भरलेले वेगवेगळ्या प्रकारचे माझ्या प्रियांनो जगातील लोकांनी त्यांचे थॉट्स त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्यांचे तत्वज्ञान त्यांनी सांगितलेले की जीवन काय आहे. का? कारण की त्यांना जीवन माहीत नाही म्हणून ते जीवनाविषयी अशा प्रकारे सांगतात माझ्या प्रियांनो. हालेलुया. आणि बायबलमध्ये पण आम्ही बघतो की जगातील जीवनाविषयी काही गोष्टी सांगितल्या. बायबल काय सांगतं? याकोबाच्या पुस्तकामध्ये म्हटलं तर काय सांगितलं की जीवन काय वाफ आहे, ती कधी नाहीशी होऊन जाते आम्हाला माहीत पडत नाही. बायबल सांगतं माझ्या प्रियांनो जीवन काय गवतासारखं आहे, ते कधी वाळून जातं आम्हाला माहीत पडत नाही माझ्या प्रियांनो. जीवन काय माझ्या प्रियांनो फुलाप्रमाणे, ते कधी कोमेजून जातं कधी सुकून जातं माझ्या प्रियांनो. बायबल या ठिकाणी जगातील जीवनाविषयी सांगते माझ्या प्रियांनो. पण आज आम्ही ज्या जीवनाविषयी बघत आहोत, जी जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त आहे माझे प्रियांनो, आज आपण त्या जीवनाविषयी बघणार आहोत माझे प्रियांनो. आज आपण सार्वकालिक जीवनाविषयी बघणार आहोत. हालेलुया. हा जो व्ह्यू जो मी तुम्हाला मांडला हा जगातला व्ह्यू होता की कशा प्रकारे जगाची डेफिनेशन आहे, दृष्टिकोन आहे, व्याख्या आहे कशाविषयी? जगाविषयी, जीवनाविषयी. जीवन काय आहे? जीवन काय जन्म किंवा मृत्यू असेल. पण आज आम्ही बघणार आहोत माझ्या प्रियांनो की सार्वकालिक जीवन हे झालं. कोणतं जीवन झालं? हे जगातील जीवन आम्ही बघितलं, सुख दुःख जे काय आहे. आता आपण बघणार आहोत सार्वकालिक जीवन. हालेलुया. सार्वकालिक जीवन काय माहिती आहे का माझ्या प्रियांनो? मी त्या ठिकाणी लिहिलं होतं की लाईफ बियॉन्ड डेथ, म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन जे कधीच संपत नाही माझ्या प्रिय, एंडलेस फॉर एव्हर. जे जीवन त्याचा एंडच नाहीये, जे जीवन कधी संपतच नाही माझ्या प्रियांनो, त्या जीवनाविषयी मी सांगत आहे. ते जीवन आहे सार्वकालिक जीवन, ते जीवन आहे येशूमधलं जीवन माझे प्रियांनो. त्या जीवनाविषयी आपण बघत आहोत की ते जीवन जगातलं नाही माझे प्रियांनो. ते जीवन काय? लाईफ बियॉन्ड द डेथ, म्हणजे माझे प्रियांनो सार्वकालिक जीवन, ते कधीच संपत नाही माझे प्रियांनो. आणि हे जीवन जे सार्वकालिक जीवन आहे ते कोण देऊ शकतं? ज्या स्वतःकडे ते जीवन आहे माझ्या प्रियांनो. हालेलुया. ज्या स्वतःकडे येशूकडे सार्वकालिक जीवन आहे, तोच आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. आणि म्हणून एक रेफरन्स आपण वाचूया पटक्यामध्ये क्विकली. कोणतरी वाचतील, पास्टर वाचतील. उत्पत्ती 2:7 पटक्यामध्ये. त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतं की देवच एक असा व्यक्ती आहे जो सार्वकालिक जीवन देऊ शकतो. हालेलुया. जो येशू आहे, जो सार्वकालिक जीवन शकतो. ज्यावेळेस देवाने जीवनाचा श्वास फुंकला कोणामध्ये? जो एक माती होती, त्या मातीमध्ये ज्यावेळेस देवाने जीवनाचा श्वास फुंकला माझे प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की त्या देवाकडे ते जीवन आहे माझे प्रियांनो. हालेलुया. जे सार्वकालिक जीवन आहे. कोण जीवन देऊ शकतो? केवळ येशू देऊ शकतो. कोण जीवन देऊ शकतो माझे प्रियांनो? ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये ते सार्वकालिक जीवन आहे. अजून एक वचन वाचा, इयोब 33:4. क्विकली आपण वाचू. इयोब 33:4. नाही चुकलंय रेफरन्स. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालंय. हालेलुया. या ठिकाणी दोघी वचनामध्ये आम्हाला बघायला भेटतं माझे प्रियांनो की आदामामध्ये देवाने जीवनाचा श्वास फुकला. इयोब पण या ठिकाणी सांगत आहे की देवाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालंय. हालेलुया. माझ्या प्रियांनो सार्वकालिक जीवन देणारा येशू आहे. सार्वकालिक जीवन माझे प्रियांनो जे न संपणारं आहे, जे कधीच संपत नाही माझे प्रियांनो. आणि मला या गोष्टी तुम्हाला दोघांचा फरक सांगायचा होता की जगिक जीवन आहे ते एक लिमिटेड जीवन आहे माझे प्रियांनो, पण ज्या जीवनाविषयी आम्ही बोलत आहोत माझे प्रियांनो, ते जीवन सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. 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 अजून मला थोडंसं त्या जीवनाला एक्सप्लेन करायचं आहे. मला एक 3 कोणतरी लोक इथं आले तर, कोणतरी आले तर चालेल. 3 कोणतरी क्विकली पटक्यात या ना. प्रेज द लॉर्ड. हे 3 लोक आहेत जगामध्ये, हे राहणारे लोक आहेत. एकाच ऑफिसमध्ये हे काम करतात, एकाच बिल्डिंगमध्ये हे राहतात आणि नेहमी हे त्यांच्या जीवनामध्ये काय ज्या समस्या चालल्यात त्या ठिकाणी त्यांचं डिस्कशन चालू असतं माझ्या प्रियांनो. मला हे दाखवायचं आहे माझ्या प्रियांनो की जगिक जीवन आणि जे स्वर्गीय जीवन आहे ते कशा प्रकारे आम्ही ह्या जगामध्ये वेगळे आहोत माझे प्रिय. हालेलुया. हालेलुया. आणि आता
हा जो व्यक्ती आहे पहिला, तो त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, ती तिच्याकडे जाते आणि तिला सांगते, अगं काय माझं जीवन इतकं बेकार आहे, तुला काय सांगू. ती सांगते, अगं तुझ्यापेक्षाही डेंजर माझं जीवन आहे, मी काय सांगू, मी इतकी वैतागली. तिसरी सांगते, अगं तुमच्यापेक्षाही बकवास माझं जीवन आहे. हे तिघही जगातले लोक आहेत, तिघांचं डिस्कशन चाललंय आणि ते वैतागलेले आहेत, त्यांच्या जीवनाविषयी कायम कंप्लेंट आहेत. हे मी जगातलं जीवन तुम्हाला दाखवतो. ही तिघही लोक जगातले आहेत आणि खूप ते त्रासलेले आहेत आणि जीवनाविषयी त्यांचे थॉट्स आहेत आणि ते सांगत आहेत की जीवन खूप बेकार आहे, खूप बकवास आहे, खूप भंगार जीवन आहे, काय जीवन आहे, मला कसं जीवन देवाने दिलंय मला. अशा प्रकारे त्यांची कुरकुर चालली आहे माझे प्रियानो. अशा प्रकारे त्यांचं जीवन चाललंय आणि ही जी शेवटची आहे ती पण त्यांच्यामध्ये आहे. आणि काही दिवसांनी काय होतं, ही जी व्यक्ती आहे पहिली, या सिस्टरांचं काही दिवसांनी तारण होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही जी व्यक्ती आहे त्यांचं काय होतं, तारण होतं. त्यांना येशूची ओळख होते. हालेलुया. आणि मग काय होतं माहिती का, ज्या वेळेस येशूची ओळख होते माझे प्रियांनो, तिचं जीवन बदलून जातं. तिचा विचार करण्याची तिचं विचार बदलून जातात माझ्या प्रिय. का? कारण की आता तिला कळालंय की या जीवनाच्या व्यतिरिक्त दुसरं पण जीवन आहे, जे येशूचं जीवन आहे, जे सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून माझे प्रियांनो, ज्या वेळेस ह्या व्यक्तीचा उद्धार होतो, ज्यावेळेस या व्यक्तीचं तारण होतं, काय होतं, नवीन जन्म होतो. हालेलुया. काय होतं, नवीन जन्म होतो. आता नवीन जन्म झाला म्हणजे काय, ती जुन्या जीवनाला मेली. प्रेज द लॉर्ड. काय झालं, ही व्यक्ती जी आहे हिचा उद्धार होतो, ही येशू ख्रिस्ताला ओळखायला लागते आणि काय होतं की तिचा नवीन जन्म होतो. नवीन जन्म म्हणजे काय, की ती जुन्या जीवनाला मेली. आता म्हणजे काय, डेथ म्हणजे काय, डेथचा अर्थ काय, सेपरेशन. म्हणजे काय झालं, आता या सिस्टर आहे ना, सिस्टर तुम्ही इकडं व्हा. डेथ म्हणजे काय, सेपरेशन. माझे प्रियांनो, आता ही व्यक्ती जरी जगामध्ये आहे पण ही आत्मिक जगामध्ये आता हिचा नवीन जन्म झालेला आहे. ही सेपरेट झालेली आहे माझ्या प्रियांनो. कशा प्रकारे, कारण हिचा नवीन जन्म झालेला आहे, हिने येशूचा उद्धारकर्ता म्हणून स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता माझे प्रियांनो, जर देवाने हिचा उद्धारकर्ता म्हणून आता हिचं तारण झालेलं आहे, हिला सेपरेट केलेलं आहे, तर फक्त सेपरेट केलं असेल का हो? नाही माझ्या प्रियांनो, देवाने ह्याच्यासाठी सेपरेट केलं. योहान 15:16 काय सांगितले, काय सांगितले की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले. तुम्हाला वेगळं केलंय. कशाला? कारण आम्ही जगातले नाही माझे प्रियांनो. तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेले. देवाने या व्यक्तीला निवडलं आणि जगातून वेगळं केलं माझ्या प्रियांनो. म्हणून आता ही व्यक्ती जगातली नाहीये. आता ह्या व्यक्तीचं जीवन स्वर्गीय जीवन आहे. आता ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त येऊन राहत आहे. आता या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा येऊन राहत आहे. म्हणून ही व्यक्ती साधारण व्यक्ती, ही सामर्थ्याने भरलेली व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती माझे प्रियांनो. कारण स्वर्ग हिच्यामध्ये आहे. बायबल काय सांगतं, स्वर्गाचे राज्य इथं आहे तिथं नाही, देवाचं राज्य तुमच्यामध्ये. आता देवाचं राज्य का, कारण की येशू आता हिच्यामध्ये वस्ती करायला लागला. स्वर्गामध्ये राहणारा येशू आता हिच्यामध्ये वस्ती करायला लागला. स्वर्ग हिच्यामध्ये. आता ही व्यक्ती नॉर्मल नाहीये. आता हिचा दृष्टिकोन बदललेला आहे. आता ही या लोकांप्रमाणे त्याचप्रमाणे ती गॉसिप करत नाही किंवा बडबड करत नाही. का? कारण की तिला समजलेलं आहे की आता मी खालची नाहीये, आता मी वरची. कारण का, मला स्वर्गीय जीवन मिळालेलं आहे. आता या जगाशी माझं रिलेशन नाहीये. कारण का, आता मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आता या जगामध्ये मी प्रवासी आहे. मला माझं डेस्टिनेशन कुठे आहे, तर सार्वकालिक जीवन आहे. मला येशू मला आता भेटलेला. प्रेज द लॉर्ड. येशू मला भेटलेला आहे. पहिली गोष्ट, तिला आता एक उद्देश प्राप्त झालेला आहे. हालेलुया. कोणता उद्देश आपण वाचूया. 1 पेत्र 2:9 मध्ये त्या ठिकाणी उद्देश एक प्राप्त झालेला आहे तिला. उद्देश, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. हालेलुया. किती लोकांना हे वचन समजले माझे प्रियांनो? पहिली गोष्ट पॉईंट नंबर 1 की देवाने ह्या व्यक्तीला जगातून वेगळं केलं. पॉईंट नंबर 2, देवाकडे ह्या व्यक्तीसाठी एक उद्देश आहे. पॉईंट नंबर 3, देवाकडे कोणता उद्देश आहे, तर ज्या अंधकारातून अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केलं त्या देवाचे गुण प्रसिद्ध करावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, आता आमचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. कारण आता मी जगातल्या लोकांसारखा नाहीये, तर आता देवाने मला एक उद्देश दिलेला आहे. काय उद्देश दिलेला आहे, तर आता मला देवाचे गुण प्रसिद्ध. आपण बसू शकतात, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा माझ्या प्रियांनो. हालेलुया. आता मला एक उद्देश प्राप्त झालेला आहे. आता माझ्यामध्ये
दैवी जीवन आलेलं आहे, आता माझ्यामध्ये सार्वकालिक जीवन आलेलं आहे, आता मला येशू मिळालेला आहे, आता माझ्याकडे देवाचं वचन आलेलं आहे, आता माझ्यामध्ये जीवनाची भाकर आलेली आहे. त्यामुळे आता मला एक उद्देश प्राप्त झालेला आहे. काय उद्देश? 1 पेत्र 2 मध्ये सांगितलं की मला त्या देवाचे गुण प्रसिद्ध करायचे. पॉईंट नंबर 1, पहिला गुण आपल्याला प्रसिद्ध करायचा माझ्या प्रियांनो. मी लिहिला होता की कोणतरी वाचूया आपण पटक्यामध्ये. निस्वार्थी जीवन. पॉईंट नंबर 1 मी लिहिला होता, निस्वार्थी जीवन. फिलिप्पे 2:6. फिलिप्पे 2:6. फिलिप्पे 2:6. हालेलुया. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबर असणे हा लाभ त्याने मानला नाही. हालेलुया. सगळ्यात पहिला उद्देश आणि पहिला गुण जो आम्हाला प्रगट करायचा देवाचा, तो माझ्या प्रियांनो निस्वार्थी जीवन. हालेलुया. आम्ही या ठिकाणी बघतो की त्याने काय केलेलं आहे, तो लाभ जो स्वर्गाचा लाभ होता माझ्या प्रियांनो. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी काय बघतो माझ्या प्रियांनो, त्याच्या विरुद्ध आम्ही बघतो की कसा माझा फायदा होईल. आज जर मी वैयक्तिक माझ्या जीवनाकडे बघितलं किंवा मंडळीकडे किंवा आपण जर चर्चेसकडे बघितलं माझ्या प्रियांनो, तर आज खरोखर आम्ही स्वार्थी आहोत का माझ्या प्रियांनो? मला तर मी स्वार्थी वाटतो. चर्चमध्ये का आम्ही येतो? मला आशीर्वाद मिळावे. चर्चमध्ये आम्ही काय येतो? मला आरोग्य मिळावं. चर्चमध्ये काय आम्ही येतो? मला कर्जमुक्ती मिळावी. चर्चमध्ये का आम्ही येतो? मला गव्हर्नमेंट जॉब मिळावा, माझं प्रोटेक्शन व्हावं, माझी फॅमिली देवाने कव्हर करावी. कितीतरी गोष्टी आहेत माझ्या प्रियांनो. आज देवाचा जो पहिला गुण आहे माझ्या प्रियांनो, की त्या येशूने तो स्वर्गाचा लाभ सोडून दिला माझ्या प्रियांनो, आणि तो या पृथ्वीवर आमच्यासाठी आला माझ्या प्रियांनो. निस्वार्थी जीवन पहिला गुण जो आहे माझ्या प्रियांनो, जर माझ्यामध्ये जर येशू आहे, जर माझ्यामध्ये जीवनाची भाकर आहे माझ्या प्रियांनो, तर माझ्यातून हा गुण दिसला पाहिजे. माझे निस्वार्थी जीवन माझ्यातून दिसलं पाहिजे माझ्या प्रियांनो, जसं तो येशू निस्वार्थी होता माझ्या प्रियांनो. हालेलुया. ख्रिसमसच्या मंथमध्ये आम्ही आहोत, कॅरल्स चाललेले आहेत आणि जगामध्ये पण वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. आम्ही बघत आहोत माझ्या प्रियांनो. आम्ही या ख्रिसमसमध्ये आमच्या स्वतःसाठी तर आम्ही नवीन ड्रेस घेतोच हो. दरच वेळेस आम्ही घेतो, दरच वेळेस आम्ही गोडधोड बनवतो, दरच वेळेस आम्ही करतो माझ्या प्रियांनो. आज काहीतरी ह्यावेळेस काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न करूया माझ्या प्रियांनो. मला आठवतं की होईल तितका प्रयत्न नरे ग्रुप आम्ही काय करतो, मागच्या काही दिवसांमध्ये ख्रिसमसच्या आम्ही रेल्वे स्टेशनला जाऊन नवीन ब्लँकेट्स आम्ही वाटले. तर रस्त्यावर कोणी असेल, ब्रदर योगेश आहे, त्यांना पण माहिती आहे की आम्ही मागच्या ज्यावेळेस ते होते ब्लँकेट्स आम्ही वाटले, आम्ही अनाथ आश्रमाला भेट दिल्या, आम्ही ओल्ड एज होमला गेलो माझ्या प्रियांनो. काय आम्ही आज करू शकतो माझ्या या ख्रिसमसच्या पिरियडमध्ये? आम्ही प्रत्येकजण स्वार्थीपणे आमच्या स्वतःसाठीच करत आहोत माझ्या प्रियांनो. काय आज आपण निर्णय घेऊ शकतो? या जसा हा पॉईंट मी तुम्हाला सांगत, निस्वार्थी जीवन माझ्या प्रियांनो. का एखादी जर कोणी गरजवंत जर असेल त्याला आम्ही 5 किलो तांदूळ देऊ शकतो, 5 किलो साखर देऊ शकतो, एखाद्याला कपडे भेट देऊ शकतो. मी यासाठी म्हणत नाही माझ्या प्रियांनो की आमच्या मंडळीमध्ये कोणी गरीब आहे. देवाच्या राज्यामध्ये कोणीच गरीब नाही आणि कोणी श्रीमंत नाही, सगळे आशीर्वादित आहे. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवतो देवाच्या नावाला. हालेलुया. कोणी गरीब नाही माझ्या प्रियांनो, कोणी श्रीमंत नाही, सर्व आशीर्वादित आहे. कारण जो येशूचा मुलगा आहे, येशूची मुलगी आहे, ते आशीर्वादित आहे, आशीर्वादित पात्र आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आपण काय करू शकतो आज यावेळेस या ख्रिसमस या समयामध्ये माझ्या प्रियांनो? कोणत्या प्रकारे आपण कोणाला मदत करू शकतो? तुम्ही पास्टरना येऊन भेटू शकता किंवा तुम्हाला वैयक्तिक जसं वाटतं माझ्या प्रियांनो. खरोखर आम्हाला जसं तो लाभ त्या देवाने सोडून दिला, स्वर्ग सुख सोडून दिलं माझ्या प्रियांनो, आणि तो या पृथ्वीवर आला माझ्या प्रियांनो. तो निस्वार्थी तो जो गुण आहे माझ्या प्रियांनो, तो गुण आम्हाला प्रसिद्ध करायचा. कारण का? की मी जगातून वेगळा केला गेलेलो आहे. माझ्याकडे आता एक उद्देश आहे, आणि तो उद्देश आहे मला देवाचे गुण प्रसिद्ध करायचे. देवाचा गुण, पहिला गुण मी लिहिला होता की आम्हाला निस्वार्थी जीवन जगायचं. हालेलुया. पॉईंट नंबर 2 आपण वाचूया. कोणतरी वाचणार पटक्यात? गलती 1 मिनिट. फिलिप्पे 2:7. फिलिप्पे 2:7. पहिला पॉईंट निस्वार्थी जीवन. पॉईंट नंबर 2 त्यागमय जीवन, सॅक्रिफिशियल जीवन. तर त्याने स्वतःला रिक्त केले, मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप धारण केलं. हालेलुया. किती अद्भुत आणि किती सामर्थ्यवान तो आमचा देव आहे माझ्या प्रियांनो. पहिली गोष्ट, त्याने स्वर्गीय लाभ सोडून दिला माझ्या प्रियांनो. दुसरी गोष्ट की त्याने रिक्त स्वतःला कमी केलं माझ्या प्रियांनो. तो इतका रिक्त झाला, तो इतका दीन झाला माझ्या प्रियांनो, की तो गायीच्या गोठी जन्माला आला. हालेलुया. तो म्हटला का, पित्या ठीक आहे, तुझी योजना आहे,
आय एम ॲग्री, मी रेडी आहे जायला पृथ्वीवर, पण मला ना फारोच्या राजमहालामध्ये जन्म घ्यायचा. मी राजवाड्यामध्ये जन्माला येईल. काय तुझे सुवार्थीचं काम असेल, क्रुसिफिकेशन असेल, ते सगळं मी करतो देवा, पण मला ना राजवाड्यामध्ये जन्म घ्यायचा. काय केलं माझे प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने? गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला गेला. उतार शाळेमध्ये त्याला जागा नव्हती माझे प्रियांनो. त्याने त्या ठिकाणी आम्हाला काय बघायला भेटतं? त्यागलं माझे प्रियांनो. त्याला देवाने राजवाड्यामध्ये जन्म देऊ शकला असता, पण त्याने ते त्यागलं माझे प्रियांनो. आज आम्ही कोणती गोष्ट त्यागण्यासाठी तयार आहोत माझे प्रियांनो? लवकरच न्यू इयर येणार आहेत आणि मग 1 तारखेला जगातील लोक मग खूप काही प्रश्न देतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही खोटं बोलायचं सोडून देऊ, आम्ही दारू सोडून देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू. माझे प्रियांनो, माझे प्रियांनो, आज नवीन वर्षाला अजून टाईम आहे. आजच्या दिवशी या 22 डिसेंबरला आज कोणतं त्याग आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये करण्यासाठी तयार आहोत? कोणती गोष्ट आम्ही करण्यासाठी तयार आहोत? कोण आज सांगेल की प्रभू मी मागील वर्षामध्ये कदाचित खूप आळशी वागलो देवा, आजपासून मला आळस सोडायचा आहे. प्रभू परमेश्वरा देवा, मी मंदिरामध्ये कदाचित उशीर येत असेल देवा, मला आज त्याग करायचा नाही. प्रभू काही झालं, मला नाश्ता करताना आला तरी चालेल, मला आंघोळ करताना आली तरी चालेल प्रभू, पण मी तुझ्या उपस्थितीमध्ये वेळेवर येण्याचा प्रयत्न करेल. देवा, माझ्या जीवनामध्ये ज्या तुला न आवडणाऱ्या गोष्टी प्रभू, आज या सकाळी मी त्या गोष्टी त्यागण्याचा निर्णय. माझ्या प्रियांनो, कोण तयार आहे आज त्यागण्यासाठी? जसं हा दैवी गुण आहे माझ्या प्रियांनो. जर आम्ही येशूला फॉलो करतो, जर ती जीवनाची भाकर येशू ख्रिस्त आहे, जर आम्ही त्याचे अनुयायी आहोत, आम्ही जर त्याचे शिष्य आहोत, जर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालत आहोत माझे प्रियांनो, तर आज कोणती गोष्ट त्यागण्यासाठी आम्ही तयार आहोत माझे प्रियांनो. मला तुम्हाला सांगू दे, मी एक पॉईंट दिला होता की त्यागाशिवाय जीवन नाही, सॅक्रिफाईस शिवाय, किंमत मोजल्याशिवाय माझे प्रियांनो जीवन नाही. जर तुम्हाला वाटतं की माझा उपयोग देवाच्या राज्यासाठी व्हावा, तर माझ्या प्रियांनो, जर तुम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरण बघितलं, त्यागाशिवाय आम्हाला काहीच पर्याय नाही. सॅक्रिफाईस, जे आम्हाला कम्फर्ट झोन आहे ना, तो सोडावा लागेल माझ्या प्रियांनो. कुठल्या पण एरियामध्ये असो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कम्फर्ट झोन आहेत. कोणी कशा प्रकारे वागतं मला माहीत नाही, पण मला माहीत आहेत माझी विकनेसेस काय, की मी कुठं कम्फर्ट आहे, मी कधी प्रार्थना केलीस, कधी नाही केली. मला माहीत आहे की माझ्या जीवनामध्ये मला त्या ठिकाणी बदल करण्याची गरज आहे. माझ्या कोण आज त्यागण्यासाठी तयार आहे माझ्या प्रियांनो? त्या देवाने बघायला भेटणार नाही माझ्या प्रिय. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना समजतंय माझ्या प्रिय? पॉईंट नंबर 1 मी सांगितला होता, निस्वार्थी जीवन आम्हाला जगायचंय. त्याने तो लाभ सोडून दिला माझ्या प्रिय. पॉईंट नंबर 2, तो रिक्त झाला माझ्या प्रियांनो. त्याने स्वतःला कमी केलं माझ्या प्रिय, दीन केलं, लीन आणि नम्र झाला माझ्या प्रियांनो. इतकं लीन आणि नम्र झाला माझ्या प्रियांनो की तो गायीच्या गोठ्यामध्ये. पॉईंट नंबर 3, विजयी जीवन. हालेलुया, हालेलुया. पॉईंट नंबर 3, आम्हाला विजयी जीवन जगायचंय माझ्या प्रियांनो. हा गुण आम्हाला प्रसिद्ध करायचा. हालेलुया. आम्ही काय बघतो? येशू ख्रिस्ताने मृत्यूला हरवला आणि तो पुनरुत्थित झाला. हालेलुया. आणि त्याच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे माझ्या प्रियांनो आम्ही मरणातून जीवनामध्ये पार गेलेलो. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवा माझ्या जीवन त्या पुनरुत्थित येशूसाठी माझ्या प्रियांनो, ज्याने त्या मरणाला हरवलं माझ्या प्रियांनो, आणि तो विजयी झाला माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये विजयी जीवन जगायचं आहे. विजयी जीवन, तो गुण आम्हाला प्रकट करायचा. हालेलुया. पण त्या ठिकाणी मी एक पॉईंट लिहिला होता, जसा तो मेला ना, आम्हाला पण आमच्या इच्छांना मरावं लागेल. हालेलुया. विजयी जीवन असंच येईल का हो? आम्हाला पण मरावं लागेल. तो दैहिक रीतीने मेला. आम्हाला ज्या गोष्टी देवासाठी एक अडखळ नाही माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आम्हाला कट कराव्या लागतील, त्या गोष्टी आम्हाला काढून टाकाव्या लागतील माझ्या प्रियांनो. आमची इच्छा असेल, कदाचित मला खूप काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये वाटतं मी हे करावं, मी ते करावं माझ्या प्रियांनो, पण जर देवाच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी जर योग्य नसतील तर माझ्या प्रियांनो, आज जसं या ठिकाणी 3रा पॉईंट सांगितलं की विजयी जीवन जर मला जगायचं आहे माझ्या प्रियांनो, तर माझ्या जीवनातून त्या गोष्टी काढून टाकणं गरजेचं आहे माझ्या प्रियांनो. अजून कशा प्रकारे आम्ही विजयी जीवन जगू शकतो? कशा प्रकारे? काय सांगितले मत्तई 4:4 मध्ये? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. जी भाकर, जे वचन आज आम्ही ऐकतो माझ्या प्रियांनो, मीच जीवनाची भाकर आहे. आज ही भाकर, हे वचन मला विजयी जीवन देणार आहे. हालेलुया, हालेलुया. आज हे वचन मला विजयी जीवन देणार आहे. कशा प्रकारे? ज्यावेळेस या वचनाचा तुम्ही अधिकार घेता, तुमच्या परिस्थितीवर ते वचन डिक्लेअर करता, ज्यावेळेस तुम्ही लोक 10-19 अधिकार घेता, सैताला म्हणतात निघ येशूच्या नावात, त्या सैतान पळून जातो माझ्या. ज्यावेळेस तुम्ही 1 पेत्र 2:24 यशाया 53:5 वचन डिक्लेअर करता की येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळेल, त्यावेळेस ते वचन ऍक्टिव्हेट होतं माझ्या प्रियांनो. ते वचन आम्हाला आरोग्य देतं माझ्या प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही किती जरी वचन माझ्या प्रियांनो, पूर्ण बायबल वचनांनी भरलेले, त्या वचनाच्या द्वारे आम्ही विजयी जीवन जगतो. हालेलुया. ते वचन फक्त वाचण्यासाठी आणि डिक्लेअर करण्यासाठी, कृतीत आणण्यासाठी दिलेले माझे प्रियांनो. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की मीच जीवनाची भाकर आहे. ती जीवनाची
जीवनाची भाकर माझे प्रियनो आम्हाला घोषित करायची आहे, ती भाकर आम्हाला खायची माझे प्रियनो. हालेलुया. ही जीवनाची भाकर माझ्या प्रियनो ज्यावेळेस आम्ही डिक्लेअर करू आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिस्थितीमध्ये, आम्ही बघतो बहुतेक वेळेस आमच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत 70 ते 80% ते सेल्फ क्रिएटेड आहेत. सैतानाच्या नावावर पावती फाडू नका की सैतानाने केलं. आम्हीच आमच्या चुकांमुळे, आमच्या अज्ञानामुळे, आमच्या पापांमुळे आम्ही सैतानाला संधी देतो आणि मग आमच्या जीवनामध्ये अडखळण येतात, आमच्या जीवनामध्ये आजार येतात. आमच्या जीवन माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुम्ही आत्मसात करा. देवाचं वचन तुमच्या परिस्थितीवर डिक्लेअर करा. म्हणजे निगेटिव्ह बोलणं सोडून द्या माझ्या प्रियांनो. खूप मोठ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत आणि त्या कधीच माझ्या प्रियांनो या जगामध्ये जो आहे त्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना समजते माझ्या प्रियांनो? 3 पॉईंट आपण बघितले जीवनाविषयी. निस्वार्थी जीवन, हालेलुया, त्यागमय जीवन आणि तिसरं विजयी जीवन. हालेलुया. आता आपण भाकरीकडे जाणार आहोत. हालेलुया. जो सगळ्यांचा आवडीचा विषय, भाकर. प्रेज लॉर्ड. काही कठोर गोष्टी मी बोलणार आहेत पुढे जाण्याच्या आधी भाकरीविषयी. हालेलुया. हालेलुया. भाकर जर म्हटली तर भाकरीबरोबर अजून एक शब्द येतो. कोणता येतो? भूक. हालेलुया. बरोबर आहे ना? भाकर जर म्हटली तर त्याच्यावर अजून एक शब्द येतो, भूक. हालेलुया. किती लोकांना भूक लागते इथं? हातवरती करा. मला हात बघायचे. थोडी एक्सरसाइज पण करू, थोडं वॉर्मअप करू आपण. हालेलुया. किती लोकांना भूक लागते? सगळ्यांना लागते. हात खाली करूया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जर भूक लागत नसेल ना माझ्या प्रियांनो, तर तो व्यक्ती ॲबनॉर्मल आहे. मग त्या व्यक्तीला काय करतात माहिती का? डॉक्टरकडे नेतात आणि मग डॉक्टर विचारतात काय झालं? अहो मला भूकच लागत नाही. मग ते टॉनिक देतात आहे ना भूक लागायचं. माहिती आहे सगळ्यांना? आज जर मला आत्मिक भूक लागत नसेल तर मी ॲबनॉर्मल आहे. मला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. कोणते डॉक्टर? पास्टर डॉक्टर. पास्टरांकडे मला जाण्याची गरज आहे की मला भूक का बरं लागत नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी कसा हातवरती केला ना? किती लोकांना आज वचनाची भूक लागते माझे प्रियनो? येशू काय म्हटला? मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी ते मेले, पण ही जी भाकर जी मी देणार आहे ती भाकर जर कोणी खाईल तर तो मरणारच नाही. हालेलुया. येशू सांगत आहे योहानाच्या 6व्या अध्यायामध्ये. तो काय म्हणतो? स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. हालेलुया. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. तो सार्वकालिक जीवनासाठी जगेल. हालेलुया. हालेलुया. जर आम्हाला आत्मिक भूक लागत नसेल माझ्या प्रियांनो, काहीतरी गडबड आहे. आम्हाला इंट्रोस्पेक्शन करावं लागेल, स्वतःची चाचपणी करावं लागेल. आम्हाला बघावं लागेल की मला भूक का लागत नाही. जगिक भूक तर मला लागते, मला आत्मिक भूक का लागत नाही. हालेलुया. पॉईंट नंबर 2 पुढे आपण जाऊया. भाकर का गरजेची आहे? भाकर का गरजेची आहे? का? ज्यावेळेस मी भाकर खातो त्यावेळेस मला शक्ती भेटते. भाकर ज्यावेळेस मी खातो ज्यावेळेस मला ताकद मिळते. भाकर मी ज्यावेळेस खातो त्यावेळेस मला प्रतिकार शक्ती भेटते. हालेलुया. किती लोक सहमत आहेत? है ना? ज्यावेळेस मी भाकर खातो त्यावेळेस मला शक्ती भेटते ना, मला ताकद भेटते, मला बल भेटतं, मला सामर्थ्य भेटतं. ज्यावेळेस मी भाकर खातो, ज्यावेळेस आम्ही भाकर खात नाही त्यावेळेस काय होतं माहिती आहे का माझ्या प्रियनो? पॉईंट नंबर 1 मी लिहिला होता. वीकनेस येतो त्या व्यक्तीला. तुम्ही खूप दिवस जर भाकर नाही खाल्ली ना तुम्हाला अशक्तपणा येईल. काय येईल? अशक्तपणा, वीकनेस. आज मंडळीमध्ये हीच अवस्था आहे माझ्या प्रियांनो. आज मंडळी अशक्त का आहे जगामध्ये? जर आम्ही बघितले मंडळ्या, चर्चेस आज का ओसाड पडलेले आहेत माझे प्रियनो? आज का विश्वासणारे लोक जिवंत देव असून सुद्धा आज खितपत पडलेले आहेत समस्यांमध्ये, आजारांमध्ये, कर्जांमध्ये, फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये? काय कारण आहे माझे प्रियनो? जी भाकर जी जीवन देणारी आहे, जी येशू ख्रिस्त आहे, ती भाकर आम्ही खात नाहीये. आणि ती भाकर न खाल्ल्यामुळे आम्हाला विकनेस आलाय, स्पिरिच्युअल विकनेस आलाय माझे प्रियनो. आम्हाला अशक्तपणा आलेला आहे. वीक झालेली मंडळी आज का वाढत नाही? मंडळी वीक झालेली, पोषणच नाहीये. हालेलुया. हालेलुया. आज मंडळी वीक झालेली आहे माझे प्रियांनो. पुढे मी लिहिलं होतं, जर जास्ती दिवस ही अवस्था राहिली ना, जर विकनेस जर जास्ती दिवस एखाद्या व्यक्तीला राहिला जगामध्ये, तर त्या व्यक्तीला हळूहळू काय होतं माहिती आहे का? त्याच्या शरीराची झीज होते. काय होतं? झीज होते. आणि मग काय होतं माहिती आहे का? त्याचे बॉडी ऑर्गन्स आहे ना, टिश्यू आहे ना,
त्यांना ब्लड सप्लाय भेटत नाही कारण की जेवण भेटत नाही. आणि मग काय होतं माहिती आहे, त्या व्यक्तीची कंडिशन हळूहळू कोमा कंडिशन होऊन लागते. काय होते, किती लोकांना समजते? विकनेस पहिला पॉईंट आहे. पॉईंट नंबर 2, कोमा कंडिशन. जर ही भाकर आम्ही खाल्ली नाही, जी आपण जगिक भाकर म्हणतो, जी असेल ज्वारीची असेल, बाजरीची असेल, तांदळाची असेल, नाचणीची असेल, जी जरा ब्रेड असेल, बटर काय असेल तुमचं, नान असेल, जी ब्रेड तुम्ही जगातील ब्रेड आहे, जर ती ब्रेड मी खाल्ली नाही तर मला विकनेस येतो. खूप दिवस जर खाल्ली नाही तर माझं शरीर साथ देत नाही, माझ्या शरीराची नीड कंप्लीट होत नाही आणि मी कोमा कंडिशनमध्ये जातो. आज चर्चेसमध्ये कोमा कंडिशनमध्ये आहेत माझे लोकप्रिय. का माहिती आहे का? मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. कोमा कंडिशन म्हणजे काय माहिती आहे? सेन्सेशनच नाही, त्यांना संवेदनाच नाही आहे. पडू नये बेडवर. एखादा व्यक्ती जो ICU मध्ये आहे, जो व्हेंटिलेटरवर ठेवलेला आहे, ज्याला कोमा कंडिशनमध्ये म्हणतात, तो व्यक्तीला तुम्ही हाक मारा, अरे बाबा उठलं का? अहो 2 महिने झाले डोळे उघडत नाही, व्हेंटिलेटरच आहे, त्याला खायला प्यायला नळीनी आम्ही देतोय पण काहीच फायदा नाही. आज मंडळीमध्ये संवेदनशीलपणा नाही माझ्या प्रेम. आज संवेदनाच न राहिलेली नाही, सेन्सेशनच राहिलेली. कोमा कंडिशन आहे. कधी पण येतात, कधी पण जातात, मनाला पाहिजे तसं करतात. आज ही अवस्था आहे मंडळांची, ही अवस्था आहे चर्चेसची माझ्या प्रेम. आणि शेवटली कंडिशन तर खूप महाभयंकर आहे, त्याच्याविषयी पण मी सांगणार. शेवटली कंडिशन डेथ. तो व्यक्ती तर काहीच कामाचं नाही. शेवटली जी अवस्था आहे, जेव्हा तुम्ही भाकर खात नाही, त्यावेळेस स्पिरिच्युअल डेथ. तो व्यक्ती आज जगामध्ये ना चर्च राहिलेले नाही आहेत, मंडळ्या राहिलेले नाहीत. आज काय म्हटलं पाहिजे माहिती आहे का? आज ना सिमेट्री म्हटली पाहिजे चर्चला. काय म्हटलं पाहिजे? कब्रस्तान म्हटलं पाहिजे. कारण का चर्चमध्ये फक्त येऊन डेड बॉड्या बसतात, त्यांचा काहीच उपयोग नाही. कारण मंडळीची कोणतीच वाढ त्यांच्याद्वारे होणार नाही माझ्या प्रियानो. फक्त येतात, मंडळीमध्ये बसतात, त्यांना कुठलं सेन्सेशन नाहीये, त्यांना विकनेस आलेला आहे माझे प्रियानो. स्पिरिच्युअल ते डेथ झालेले माझे प्रियानो. आणि हेच कारण आहे की मंडळ वाढत नाही माझे प्रियानो. हालेलुया. हे कारण आहे की आज मंडळ वाढत नाही माझे प्रियानो. स्पिरिच्युअल डेथ आज झालेली. आज मृत झालेले लोक, कुठलंच सेन्सेशन आज लोकांना राहिलेलं नाही माझे प्रिय. काय करत आहेत काहीच समजत नाही माझ्या प्रियांनो. आम्ही विचार करतो की मंडळी का वाढत नाहीये. बायबलमध्ये काय सांगितलं? होशे 4:6 माझ्या लोकांचा नाश का बरं होते? वचनाच्या अज्ञानामुळे. आज ही भाकर कोणीच खायला तयार नाही माझ्या प्रिय. ही भाकर आज कोणीच खायला तयार नाही. आज चर्चची अवस्था इतकी बिकट झालेली आहे माझ्या प्रियांनो. आज फक्त चेअरवर लोक बसताय जगामध्ये नुसत्या डेड बॉडीसारखे, कारण त्यांचा काहीच उपयोग नाही माझ्या प्रियांनो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो मला सांगू द्या, एक पास्टरांचं स्टेटमेंट मला इतकं आवडलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांना चर्चमध्ये देवाचा वैरी बनवत आहात. परत सांगतो, तुम्ही लोकांना चर्चमध्ये देवाचा वैरी बनवतात. कशा प्रकारे? कारण का की लोक डबल लाईफ जगत आहेत माझ्या प्रियांनो. रविवारी येशू करतात आणि इतर दिवशी जाऊन मूर्तीपूजा करताय माझ्या प्रियांनो. रविवारी येशू करतात, या ठिकाणी एक पवित्र जीवन जगतात आणि 6 दिवस पापाचं जीवन चालू आहे माझे प्रियांनो. मला तुम्हाला सांगू द्या की बायबल काय सांगते की आम्ही दोन धनाची चाकरी करू शकतो का? काय सांगितलंय बायबलमध्ये? आपसात फूट पडलेले राज्य कधी टिकू शकतं का हो? आम्ही 2 जणांची चाकरी करू शकतो का? रविवारी येशू आणि इतर दिवशी कुठला तरी देव, त्याची मूर्तीपूजा करायची, चालेल का हो माझ्या प्रियांनो? रविवारी येशू करायचं, इथं जसं मागच्या छान उदाहरण होतं, ना रथ ना घोडे, रविवारी करायचं आणि इतर दिवशी पिक्चरच्या गाण्यावर डान्स करायचा बेफान होऊन, चालेल का माझ्या प्रियांनो? डबल लाईफ चालणार नाही. अशाने मंडळीची वाढ होणार नाही माझे प्रियांनो. अशा गोष्टी मंडळीमध्ये आज चाललेल्या आहे माझ्या प्रियांनो. या ठिकाणी आम्ही पवित्र जीवन जगतो, बाहेर पापाचं जीवन चालेल का माझे प्रियांनो? माझ्या प्रियांनो, देवाचं वचन सांगते की अंधकार आणि प्रकाशाची कधी भागी होऊ शकते का? बलियाची आणि देवाची कधी भागी होऊ शकते का माझ्या प्रियांनो? ऐक्यता कधी होऊ शकते? बलियाची आणि देवाची ऐक्यता कधी होऊ शकते? नाही होऊ शकत. प्रकाशाने अंधार कधी येऊ शकतो? देवाने सैतान कधी एकत्र येऊ शकतो? नाही येऊ शकत माझ्या प्रियांनो. आज मंडळीमध्ये काय सांगितलं जाते माहिती आहे? आज गोड संदेश दिले जातात जगामध्ये, मंडळांमध्ये. या 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 तुम्हाला आशीर्वाद भेटणार आहे, या 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 तुम्हाला आनंद भेटणार आहे, या या तुम्हाला कर्जमुक्ती भेटणार आहे. आज हे चाललंय माझ्या प्रियांनो चर्चमध्ये. परत ते स्टेटमेंट सांगतो की तुम्ही लोकांना देवाचा वैरी बनवता. कशा प्रकारे?
तुम्ही त्यांना नाण्याची एकच बाजू सांगताय, या 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 तुम्हाला आरोग्य भेटणार आहे, या या तुम्हाला. तुम्ही नाण्याची दुसरी बाजू काय सांगत नाही. बायबल काय सांगतं? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रले कशासाठी आहे? दोष दाखवण्यासाठी आहे. कशासाठी? सुधारणुकीसाठी आहे. तुम्ही का त्यांना सांगत नाही की मूर्तीपूजा हे तुम्हाला अलाउड नाहीये, तुम्ही येशूचं करता तर येशूचंच करा, नाही तर येऊच नका माझे प्रियांनो. कारण का? देवाला ते पसंत नाही माझे प्रियांनो. आज मंडळामध्ये, चर्चमध्ये हेच चाललंय माझे प्रियांनो. आज नाण्याची दुसरी बाजू सांगितली जात नाहीये. आज त्यांना तुम्ही मंडळीमध्ये बघा, त्यांना तुम्ही आरोग्याविषयी सांगा, त्यांना खूप आनंद आहे. त्यांना तुम्ही पवित्रीकरणाविषयी शिकवा, कोणाला इंटरेस्ट नाहीये. त्यांना फक्त म्हणतात ना, कानाची खाज जिरावी यासाठी काही लोक येतात माझ्या प्रियांनो. काही लोकांना ना ही भाकर जी ना आयती पाहिजे, आयती. मीच जीवनाची भाकर आहे. भाकरीवर जे मी बोलत आहे, काही लोकांना जीवनाची भाकर आहे ना आयती पाहिजे, आयती, फुकट. त्यांना कष्ट करायला नको. त्या ठिकाणी बायबलमध्ये ते खूप छान उदाहरण त्या ठिकाणी दिलंय. ते वचन मला वाचायला नको, त्याच्यामध्येच आहे की तुम्ही माझा शोध यासाठी करत आलेला नाही, तर तुम्हाला भाकरीमुळे तुम्ही माझा शोध करत आला. त्याच अध्यायात दिलंय. वचनामध्ये मला जायचं नाही माझ्या प्रियांनो. मला हे सांगायचंय, आज मंडळांमध्ये, चर्चेसमध्ये ही अवस्था आहे माझ्या प्रियांनो. हालेलुया. आज मंडळ का बरं वाढत नाहीये? आज डबल लाईफ जगणारे लोक मंडळीमध्ये आहेत, जे रविवारी येशू येशू करतात आणि इतर दिवशी दुसरं काहीतरी करतात. रविवारी या ठिकाणी पवित्र जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतात, बाहेर पापी जीवन चाललंय. या ठिकाणी तुम्ही खूप डान्स करत आहात, बाहेर तुम्ही पिक्चरच्या. मला काही वेळेस ना खूप हसू येतं. मी खूप लोकांचे स्टेटस ना खूप बारकाईने बघत असतो. देवाचे वचन स्टेटसला ठेवलेले. अरे हो बाबा, ठीक आहे ना, देवाचं वचन काय सांगितलंय? स्टेटसला ठेवण्यासाठी नाही दिलेलं आहे. देवाचं वचन जगण्यासाठी दिलेलं आहे, आत्मसात करण्यासाठी दिलेलं आहे. शिक्षण त्याच्यातून आम्हाला घ्यायचं आहे. नुसते स्टेटसला ठेवतात. त्याच व्यक्तीच्या स्टेटसला 2 दिवसांनी पिक्चरचं गाणं असतं. एका व्यक्तीच्या स्टेटसला असतं, येशू म्हटलं मी तुला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. ठीक आहे, अरे खूप छान वचन ठेवलं तू. 2 दिवसांनी पाहिलं तर असं गमभर गीत असतं की त्या गीताने सगळ्या जगाला कळून जातं की हा व्यक्ती इतका दुःखित आहे, इतका तुटलेला की ह्याच्यासारखा व्यक्तीच नाही. कशाला देवाच्या वचनाचा अपमान करायचा? स्टेटसला ठेवतात देवाचं वचन. डबल लाईफ जगणं आज चाललंय माझ्या प्रेम. आम्ही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. ख्रिस्ताची बलियाऱ्याशी ऐक्यता होऊ शकत नाही. अंधकार प्रकाशाची भागी होऊ शकत नाही. विश्वासणारा अविश्वासणारा लोक एकत्र येऊ शकत नाही. हे चाललंय चर्चमध्ये. आज मंडळ का बरं वाढत नाही? आम्ही म्हणतो मंडळ वाढू द्या, अभिषेक वाढू द्या. कसं काय वाढेल? डबल लाईफ जगताय सगळे. एक छान उदाहरण दिलंय, त्या ठिकाणी आपण जाऊया. एकदम सुंदर उत्पत्तीमध्ये मी वाचतो सगळ्यांसाठी. येशू ख्रिस्ताने, देवाने काय गोष्ट केली माहिती का? एकच उत्पत्ती 3:22-23 मी वाचतो. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याची फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वराने त्याला एदेन बागेतून बाहेर हाकलून लावलं. देवाने हाकलून. कशाला? डबल लाईफ. म्हणजे तुम्ही आज्ञा पण मोडणार आणि फळ पण खाणार. म्हणजे बाहेर पाप पण करणार आणि इथे येऊन देवाची भाकर, जिवंत वचन खाणार. चालणार नाही, काहीच फायदा नाही. आमच्या मंडळीमध्ये, जगातल्या कुठल्याही मंडळीमध्ये 1000 लोक जरी आले, पण जर 900 लोक जर त्याचे नरकामध्ये जाणार असणार माझे प्रेम, काहीच उपयोग नाही त्या संख्येचा. का माहिती आहे? ते 900 लोक, एक स्टेटमेंट मला आठवतं, मी ते लिहिलं होतं. खूप छान स्टेटमेंट आहे. पास्टर SR मनोहर बँगलोरचे. मंडळीमधल्या 80% लोकांनी बायबल एकदा सुद्धा वाचलेलं नाही. जे जीवन, जे वचन येशू ख्रिस्त सांगला की मी जीवनाची, ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या प्रश्नांचं उत्तर आहे. काय कर्ज असेल आणि काय आजार असेल आणि काय सार्वकालिक जीवन, जे तुम्हाला पाहिजे, हे जे पुस्तक आहे ना माझे प्रियांनो, हे आम्ही वाचणार नाही. पण एवढे जाड गड्डी, जेव्हा मी नर्सिंगमध्ये होतो ना, एवढे जाड पुस्तकं आम्ही वाचतो. का? खायला भेटेल भाकर, जगिक भाकर खायला भेटेल ना, चांगले मार्क्स येतील, गव्हर्नमेंट जॉब लागेल. हे एवढे जाड पुस्तकं आम्ही वाचतो. का? मला खायला भेटेल. पण ही भाकर मला खायला नको, ज्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे माझे प्रियांनो. त्या ठिकाणी देवाने आदम हवेला हाकलून लावलं. का माहिती आहे का? डबल लाईफ जगणारे लोक काहीच उपयोगाचे नाहीत. मंडळीची कुठलीच वाढ होणार नाही. आज मंडळा चर्चेस का वाढत नाहीये? डबल लाईफ जगणं चाललंय. आज हे वचनाचं कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाहीये. आज होशे 4:6 मध्ये काय सांगितलंय की
का बरं माझ्या लोकांचा नाश होत आहे? वचनाच्या अज्ञानामुळे. बायबल काय सांगतं? स्तोत्र 119, तुझं वचन माझ्या पावलापर्यंत दिवा माझ्या मार्ग. हे वचन जर मी रोज वाचलं तर देव मला ज्ञान देतो की मला कोणता निर्णय करायचा आहे, मला कुठं डायरेक्शन जायचंय, माझ्या जीवनामध्ये मला काय करायचंय. जर हे वचन मी वाचत नाही तर माझी बोलवणूक झालेली आहे माझ्या प्रेरणो. मी फक्त येतो आणि मंडळीमध्ये बसतो. आज ही अवस्था आहे. आज आम्हाला हे रिसर्च केल्यावर कळतं, ॲनालिसिस केल्यावर कळतं की मंडळीमध्ये एकदा सुद्धा बायबल वाचले नाही 80% लोकांनी. काय फायदा? आम्ही म्हणतो बिलीवर आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. जीवनाची भाकर जर मी खात नाही तर मग माझा उपयोग काय माझ्या प्रेम? हालेलुया. अजून वचनामध्ये पुढे जाऊया माझ्या प्रेरणो. काय सांगितलं? योहान 6:35 मध्ये तेव्हा येशू म्हणाला की मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही. हालेलुया. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी ताण नाही. काय सांगितलंय? जो माझ्याकडे येतो. कधी? फक्त रविवारी. काय सांगितलंय? जो माझ्याकडे येतो. कधी? फक्त रविवार. ब्रदर, आम्हाला फक्त रविवार पुरेसा आहे. पास्टर, फक्त रविवारच पाहिजे. आम्ही एवढे बिझी असतो, आम्हाला कुठं काय वेळ आहे का? फक्त काही लोकांना ना वरचेवर खायची सवय आहे. फक्त वरचेवर. मलाही असते ना, वरचेवर खायला पाहिजे. फक्त भारी भारी वरचं आहे ना. आपण लग्नामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी काय असतं? डेझर्ट असतं ना, डेझर्ट. सगळं झाल्यावर, मेन कोर्स खाऊन झाल्यावर आहे ना, स्वीट्स असतात, स्वीट्स. काही लोकांना ना फक्त वरचेवर पाहिजे, वरचेवर स्वीट्स खायला पाहिजे. त्यांना ना मेन कोर्स नको, ज्याच्यामध्ये पोषण भेटतं, ज्याच्यामध्ये शक्ती भेटती. जे मेन जेवण असतं ना, आपण म्हणतो जशी भाजी भाकरी, ते त्यांना नको. त्यांना काय पाहिजे? जंक फूड. त्यांना वरचं पाहिजे. त्यांना काय पाहिजे? बाहेरचं खायला पाहिजे, भारी भारी वरचं, डेझर्ट वरचं. आम्हाला ते नको, जेवण नको. आम्हाला काय पाहिजे? ते पाहिजे पास्टर. काय पाहिजे? डेझर्ट. फक्त रविवार टू रविवार पुरेसं झालं पास्टर. काय सांगितलंय? देवाचं वचन काय सांगते? जो माझ्याकडे येतो. कधी? फक्त रविवारी. अजून एक वचन सांगितलंय. कोणतं वचन माहिती आहे? ते वचन ॲक्च्युली चुकीचं लिहिलंय. आमची रोजची भाकर रोज आम्हास दे. हे वचन चुकीचं आहे ॲक्च्युली. असं पाहिजे होतं की आमची वर्षाची भाकर मला रविवारी एकदाचीच देऊन टाक, म्हणजे मी परत वर्षभर मंडईलाच येत नाही, चर्चलाच येत नाही. हे वचन चुकीचं आहे जरा. आमची रोजची भाकर रोज आम्हास दे नाही. आमची वर्षभराची भाकर म्हणजे काय? एकदाचा येईल मी, पास्टर एकदाचा डोक्यावर हात ठेवा, मला हिलिंग एकदा भेटली का मला येशूची गरजच नाहीये. आज जे लोक आहेत ना माझे प्रियांनो, डेझर्ट. फक्त मला आशीर्वाद द्या पास्टर, मला हिलिंग द्या, मला मूर्तीपूजेविषयी काही बोलू नका पास्टर, पवित्र जीवनाविषयी मला काही बोलू नका, अनैतिक गोष्टीविषयी मला काही बोलू नका, पापांविषयी काही बोलू नका पास्टर, वाईट सवयींविषयी, ड्रग्सविषयी बोलू नका, मला सिगरेटची सवय पास्टर त्याच्याशी काय, मला फक्त आरोग्य द्या हो पास्टर, मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे पास्टर. डेझर्ट. फक्त वरवर पाहिजे आम्हाला. काय पाहिजे आम्हाला? काय सांगितले त्या ठिकाणी? आमची रोजची भाकर रोज आम्हास दे. म्हणजे काय माहिती आहे का माझ्या प्रियांनो, हे जीवनाची भाकर जी येशू ख्रिस्त मला म्हटलं की मी ही भाकर आहे ना, का बरं म्हटलंय माहिती आहे का? रोजची भाकर रोज, म्हणजे आम्ही देवावर डिपेंडिंग लाईफ जगावं. आमच्या स्वतःच्या शक्तीवर नाही, माझ्या ताकदीवर नाही. मला 1,00,000 पगार आहे मग आता मी काय पण करू शकतो. गैरसमज आहे माझ्या प्रियांनो. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असू द्या, काही उपयोग नाही. ही भाकर त्याच्या वचनामध्ये काय सांगितलं की आमची रोजची भाकर रोज आम्हास दे. ही जी भाकर आहे ना, जी येशू ख्रिस्त आहे, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, जी मला सार्वकालिक जीवन देते माझ्या प्रियांनो, ही भाकर मला रोज खायची आहे. म्हणून देवाचं वचन सांगितलंय प्रत्येक दिवशी मी देवावर अवलंबून जीवन जगावं. प्रत्येक दिवशी हे वचन मी वाचावं. एकाच दिवशी 10 अध्याय वाचून घेतले, एक तास 2 दिवसामध्ये सगळं बायबल वाचून घेतलं, आणि वर्षभर तसं नाही माझ्या प्रियांनो. आम्हाला ही जी भाकर आहे ना, ही भाकर रोज खायची माझ्या प्रियांनो. हालेलुया. पास्टर ना 1-2 प्रश्न खूप फसवणारे विचारतात, मला आवडतात ते प्रश्न. ते प्रश्न मी पण तुम्हाला एकदा एक्सप्लेन करून सांगतो. ते फक्त प्रश्न विचारतात पण ते एक्सप्लेनेशन देत नाही. किती लोकांना देवाची सेवा करायची? लगेच सगळे हातवरती. किती लोकांना देवाची सेवा 9:30ला चालू होते, आम्ही कधी येतो? 10:30-11ला. कोणत्या प्रकारची सेवा ही? मला सेवा करायची आहे, मी गुरुवारी बायबल स्टडीलाच येत नाही. मला देवाची सेवा करायची, हात वरती. मला देवाची सेवा करायची आहे. सेल मीटिंगला कुठल्याच एरियामध्ये कोणीच जात नाही, मोजके लोक जातात, मला माहिती आहे. आणि मला सेवा करायची, हात वरती करायचं आहे. माझ्या प्रियांनो, ह्या गोष्टींमुळे आज चर्च वाढत नाहीये, आज मंडळ्या वाढत नाहीये. का माहिती आहे? ही भाकर जी देव सांगतो मी जिवंत भाकर आहे,
जीवनाची भाकरी रोज मला खायची आहे माझ्या प्रेम. हातवरती मला सेवा करायची. कोणत्या प्रकारची सेवा ही? 9:30ला या ठिकाणी वर्शिप चालू होते, आम्ही 10:30 करायला येतो आणि आम्हाला काही वाटत नाही. मी या ठिकाणी येऊन बसतो. काही वेळेस ना मला माझ्याकडून बहुतेक वेळेस उशीर होतो 5 मिनटं. त्या ठिकाणी मी येऊन बसलो ना, मला लाज वाटते इथं वरती यायला. मी वर्शिप टीममध्ये मी 5 मिनटं लेट आलो ना, मला म्हटले जरी इशारा केला तरी मी वरती येते. मला लाज वाटते, मला वाईट वाटतं. आज आम्हाला सिरियस व्हावं लागेल माझे प्रियानो. जर तुम्हाला वाटतं देवाचे राज्य वाढायचं. मी मागे काही वेळेस बघत असतो, कितीतरी लोक मला सॉरी मी बोलतोय, कितीतरी लोक बाहेर मोबाईलमध्ये मागच्या साईडला मोबाईलमध्ये चॅटिंग करताना मला दिसतात. इथं बसून मी तुम्हाला खरं सांगतोय, मी बघत नाही मागे जास्ती, पण कॅथरीन मागे फिरत असते ना, मी बघत असतो. कितीतरी लोक मोबाईलमध्ये, कितीतरी लोक घडी बाहेर. हे अशा प्रकारे देवाचं राज्य वाढणार आहे? हे आम्ही सिरियसनेस दाखवतोय मंडळीमध्ये आणि आम्ही हातवरती करतोय. मला देवाची सेवा करायची आहे. किती वाजता चालू होते सेवा? 9:30ला. मी सेवा मला करायची नाही, सेवा करून घ्यायची म्हणून मी येतो. कारण का 10:30ला सेवा चालू होते. पास्टर वचन सांगतात, वचनाची सेवा करतात, म्हणजे मला आयतं भेटतंय ना. मला कष्ट करायला नको, मला आयतं पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला आयतं भेटतं ना, आम्ही आळशी होतो. काय होतो? आळशी. आता तुम्ही ठरवा आणि मला ठरवायचं आहे की मला सेवा करायची का सेवा करून घ्यायची. कारण 11 नंतर सेवा करतात पास्टर. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला सेवा करायची, नाही तर मग हातच वरती करू नका. कशाला हात वरती करायचे? पास्टर काय मारून थोडी टाकणार आहे तुम्हाला? किती लोकांना सगळ्यांच्या हातवरती. अरे कोणती सेवा? कशाला मंडळी वाढत नाही मंडळी? कशाला आज चर्चेसमध्ये आज ओसाड काबर पडलेले आहेत? कोणी सिरियस नाहीये, कोणालाच काही पडलेलं नाहीये. आज कोमा कंडिशनमध्ये डेथ आज झालेली आहे, कोणाला काहीच सेन्सेशन नाही. धर्मशाळा नाहीये चर्च. माझ्या मनात येईल तेव्हा मी 11ला येईल, माझ्या मनात येईल तेव्हा मी काही करेल. चर्च काय धर्मशाळा नाहीये माझे प्रियांनो. चर्च हे सेट रूल्सवर देवाने ही नेमलेली मंडळी माझे प्रियांनो. ती एका डॉक्ट्रिनवर चालते, एका सिद्धांतावर चालते आणि ते सिद्धांत आम्हाला फॉलो करावे लागतील. तुम्ही ऑफिसमध्ये जातात का हो रोज? तुमची 9 ते 6 ड्युटी आहे आणि तुम्ही जातात का 9:30ला 10ला? कोणी असेल तर मी त्याला शाल आणि नारळ देतो, त्याचं स्वागत करतो की रोज ड्युटीला तुमची 9 ते 6 आहे आणि तुम्ही 10ला जातात. कोण इथं आहे? आम्ही 10 मिनिटं आधी जातो. मग देवाच्या राज्यामध्ये इतका बेजबाबदारपणा का बरं आहे? इतका निष्काळजीपणा का बरं आहे आज? का बरं? माझं नाही ना पास्टर, मी तर वरवर आलोय. मी वरवर क्वेश्चन, मला डेझर्ट पाहिजे, मला आरोग्य दिलं, संपला विषय. तिकडं कोणाला भूत लागलं मला काय करायचंय? तिकडं कोणाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम मला काय करायचंय? माझं काम धकलं ना, चाललो मी घरी. मला काही घेणं देणं नाही कोणाचं. आम्हाला देवाचं राज्य वाढवायचंय. कसं वाढवणार? 10 वाजता 11 वाजता येऊन जेव्हा सगळं संपलेलं असतं. काय आज आम्हाला सेन्सेशन आहे का माझ्या प्रियांनो? आज पवित्र आत्मा टोचणी देत नाहीये. आज मंडळांमध्ये आज काय घडून येते माझ्या प्रियांनो? आज हे कारण आहेत मंडळांमध्ये, पाप कारण नका माझे प्रियांनो. आज आम्ही बेजबाबदारपणे, निष्काळजीपणे मंडळीमध्ये वागत आहोत आणि त्यामुळे आज आम्ही बघत आहोत मंडळ्या ओसाड पडलेल्या मंडळ्या वाढत नाही. काय फायदा? 1000 लोक येतील, 900 लोक काहीच उपयोगाचे नाही. काय फायदा? त्यांना काही जबाबदारीच नाहीये. काय उपयोग काय त्याचा? 50 लोक असले ना तरी भरपूर झाले, सगळं जग हालून टाकू. पण ते 50 लोक ना या भाकरीने भरलेले पाहिजे माझ्या प्रियांनो. देवाच्या सामर्थ्याने भरलेले पाहिजे माझ्या प्रियांनो. हालेलुया. ही देवाची भाकर माझ्या प्रियांनो. ज्यावेळेस मी खातो त्यावेळेस मला शक्ती भेटते, त्यावेळेस मला सामर्थ्य भेटतं, त्यावेळेस मला अभिषेक भेटतो, त्यावेळेस मला बल भेटतं. त्यावेळेस माझ्या जीवनातून गिफ्ट्स ऑपरेट होतात, देवाचे पवित्र आत्म्याचे 9 फळ ऑपरेट होतात माझे. कधी? ज्यावेळेस मी देवाच्या वचनाशी बिलगुन आहे, ज्यावेळेस त्या उपस्थितीशी मी कनेक्ट आहे वचनाच्या द्वारे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे की मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही. जो माझ्याकडे येतो कधी, प्रत्येक दिवशी रोजची भाकर. देवाला सांगा की प्रभू तू माझी रोज भाकर मला तू दे परमेश्वरा. अजून एक पासून दुसरा राहिलाय. पहिला होता की किती लोकांना सेवा करायची, दुसरा होता किती लोक देवावर प्रेम करतात. सगळ्यांच्या हातवरती. कोणतं प्रेम? आता फॉर एक्झाम्पल समजा देवाने मला एक कराराची पत्नी दिली आणि एक्झाम्पल आहे ना, समजा मी ज्या ठिकाणी ऑफिसला आहे तिथल्या ऑफिसच्या लोकांना इतकं गुणगान गावतो मी, माझी बायको इतकी छान आहे, ओ लय भारी आहे, खूप छान आहे. लगेच माझे नातलग असतील, तिचे नातलग असतील, त्यांना पण सांगतो माझी पत्नी खूप सुंदर आहे, खूप भारी आहे, काय जेवण बनवते, काय तिचा स्वभाव आहे, खूप भारी खूप भारी खूप भारी. इतकं भारी आहे का घरी मी तिच्याबरोबर 10 दिवस बोलतच नाही. तिचं इतकं गुणगान सांगतो की 10 दिवस मी तिच्याशी घरी बोलतच नाही. घरी किराणा आणायचं काम तीच करते, घरी पाणी भरायचं काम तीच करते, घरी गॅस सिलेंडर संपला ती आणायचं काम ती, सगळे काम. इतकं मी प्रेम करतो तिच्यावर की मी तिला, म्हणजे इतकं प्रेम माझ्या प्रियांनो. माझे शब्द ना मॅच होत नाहीत. मी काय सांगितलं माझ्या ऑफिसमध्ये,
मी खूप प्रेम करतो आणि माझी बायको खूप चांगली, घरी मी तिच्याशी बोलतच नाही. म्हणजे मी इतकं प्रेम करतो की तिच्याशी मी 10-10 दिवस बोलतच नाही. माझे शब्द आहे ना हे मॅच होत नाही है ना. मी म्हणतो मी देवावर प्रेम करतो आणि 10-10 दिवस मी प्रार्थनाच करत नाही. मी देवावर प्रेम करतो, 10-10 दिवस मी बायबलच वाचत नाही. कुठल्या प्रकारचं प्रेम आहे? माझे शब्द मॅच होत नाहीये माझ्या जीवनाशी. नका हात करू वरती, खालीच हात ठेवा. नाही होत असेल काही गरज नाही. प्रेम कशा प्रकारे? तुमच्या कृतीतून व्यक्त होतं. जर तुम्ही देवावर प्रेम करतात ते कृतीतून व्यक्त होतं, नाही तर ते वायफळ आहे, व्यर्थ बडबड आहे. तुम्ही फक्त सांगताय मी देवावर प्रेम करतो, ते देवाचं प्रेम कसं काय प्रगट होणार? कसं काय मी माझ्या पत्नीवरचं प्रेम प्रगट? मी तिच्याशी जेव्हा संवाद साधेल, तिची मी जेव्हा काळजी घेईल, तिच्याशी मी जेव्हा बोलेल, ही मंडळी देवाने दिलेली मंडळी, ह्या मंडळीची काळजी घेणं. जर मी म्हणतो की देवावर मी प्रेम करतोय म्हणजे काय? माझी कृती काय? मी मंडळीतल्या प्रत्येक लोकांची भेट घेतली पाहिजे, त्यांच्या सुखादुःखामध्ये मी सहभागी झालं पाहिजे, त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या पाहिजे. कोणतं प्रेम? फक्त प्रेज लॉर्डचं. प्रेज लॉर्ड केलं, विषय संपला. आज माझ्या प्रियांनो, देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे, जर मी देवावर प्रेम करतो, लोकांना सांगायला जाऊ नका, कृतीतून दाखवा. जर मी खरोखर जर ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे, जर मी ख्रिस्ताचा अवयव आहे, जर माझ्या पायाला जर लागलं तर माझ्या डोक्याला समजतं. जर मंडळीमध्ये एखादा व्यक्ती गरजवंत आहे, एखादा व्यक्ती प्रॉब्लेममध्ये आहे, आमचं काम आहे माझ्या प्रियांनो की आम्ही जाऊन ख्रिस्ताचं प्रेम त्यांना प्रगट करावं. मी जसं असं सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही काहीतरी मंडळीतल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी ख्रिसमसच्या आनंदाने एखादी गिफ्ट देऊ शकतात. यासाठी नाही की त्याला गरज आहे, ख्रिस्ताचं प्रेम तुम्ही प्रगट करू शकता माझ्या प्रेरणो. ज्यावेळेस तुम्ही कृतीने दर्शवतात त्याच वेळेस माझ्या प्रेरणो ते शब्द आणि ते मॅच होतं. हालेलुया. परत एकदा त्या प्रश्नामध्ये जाऊ की काय येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझ्याकडे येतो, जो माझ्यावर विश्वास, त्याला कधी भूक लागणार नाही. हालेलुया. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि पुढे काय सांगितलंय की जो माझ्यावर विश्वास ठेवतो. हा, आता पुढची स्टेप आहे विश्वास. हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण विश्वासाशिवाय आम्ही त्याला संतोषूच शकत नाही. हालेलुया. काय सांगितले? ज्यावेळेस ही देवाची भाकर जी येशू ख्रिस्त आहे त्याच्या वचनाच्या द्वारे जी मी खातो प्रत्येक दिवशी खातो, त्यावेळेस मला काय होतं? शक्ती प्राप्त होतं. त्यावेळेस मला काय होतं? बळ प्राप्त होतं. आणि त्यावेळेस म्हणून काय म्हणतो की मला आता माझ्याकडे जर वचन भरपूर आहे तर मी भरपूर झालेलो आहे, मला देवाचं सामर भेटलेलं आहे. पुढे काय सांगितलं की जो माझ्यावर विश्वास ठेवतो. ज्यावेळेस हे वचन जे माझ्यामध्ये आहे ना, ज्यावेळेस मी प्रोक्लेम करतो, डिक्लेअर करतो प्रत्येक माझ्या जीवनाच्या परिस्थितीमध्ये, मंडळीमध्ये, राष्ट्रासाठी, इस्रायलसाठी, त्यावेळेस माझ्या प्रियांनो माझ्या विश्वासाच्या द्वारे काय होतं? त्या ठिकाणी कार्य घडू लागतं. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे त्या ठिकाणी ब्रेक थ्रू येतं, विश्वासाच्या द्वारे तिथे जीवन येतं माझ्या प्रियांनो. कारण सांगितलं की माझं वचन काय? जीवन आणि आत्मा आहे. ज्यावेळेस हे वचन मी डिक्लेअर करतो माझ्या परिस्थितीमध्ये, माझ्या मंडळीमध्ये, माझ्या सेल मिटिंगमध्ये, माझ्या देशासाठी, त्यावेळेस माझ्या प्रियांनो हे वचन ऍक्टिव्हेट होतं. हे वचन प्रत्येक गोष्ट बदलून टाकतं माझ्या प्रियांनो. आणि ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट बदलायला लागते माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी काय सांगितलं की मला तहान लागणार नाही. म्हणजे काय होतं? नो लॅक. माझ्याकडे भाकर आहे, माझ्याकडे देवाचा विश्वास आहे, आणि म्हणून आता मला कमी नाहीये, तहान नाही लागणार मला आता. का? कारण की मला देवाने पूर्ण केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा हीच आहे माझ्या प्रियांनो, नाशवंत भाकर खाण्यापेक्षा आपण जी भाकर जी आम्हाला जीवन देते, जी भाकर स्वर्गातून उतरलेली भाकर आहे माझ्या प्रियांनो, ती भाकर आम्हाला खाणं गरजेचं आहे. आणि म्हणून परत एकदा मी सांगेल की तुम्हाला आणि मला जे जीवन मिळालेले आहे हे जगातील जीवन नाही आहे, हे सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. का? कारण की ती भाकर मला मिळालेली आहे. आणि म्हणून आता मला एक उद्देश प्राप्त झालेला आहे. मला माझ्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये देवाचं मोठं कार्य करा. आपण प्रत्येकजण आपल्या जागेवर उभं राहावं माझे प्रिय. ही वेळ खूप महत्त्वाची.